सर्वप्रथम पूज्य कैलासवासी कोठाणे मास्तर यांना माझे विनम्र अभिवादन. सन्माननीय व्यासपीठावरील माननीय मुख्याध्यापिका श्रीमती रणवरे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री सांगले सर, उपप्राचार्या श्री भानुसे मॅडम, पर्यवेक्षक द्वैत श्री कुंभार सर, सौढगे मॅडम आणि आजच्या वक्त्या सौ पंधारे मॅडम आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो, विद्यापीठ हायस्कूलचा सर्व स्टाफ, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी. आज 27 फेब्रुवारी. ओळखलं का सर मला? ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर थांबला, नंतर हसला, बोलल्यावरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी ठेवून गेले. कारभारणीला घेऊन संगे, सर आता कळतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नकोत सर, जरा एकटेपण वाटला, पैसे नकोत सर, जरा एकटेपण वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कडा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कडा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मानवी स्वाभिमान, जिद्द आणि संकटांशी लढण्याची प्रेरणा देणारी ही अजरामर रचना. ही रचना आहे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची. कुसुमाग्रज आज 27 फेब्रुवारी हा ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी, लेखक, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आपण सगळे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. एखाद्या कवीचा असा गौरव होणे ही मराठी भाषेसाठी, मराठी भाषेच्या दृष्टीने खूप अतिशय सन्माननीय गोष्ट आहे. 27 फेब्रुवारी 1912 या रोजी नाशिक येथे कुसुमाग्रज यांचा जन्म झाला. त्यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील, मराठी साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांचे स्मरण म्हणून त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र गौरव मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरे करतो. त्यांचे विविध कथासंग्रह आहेत, कविता संग्रह आहेत, निबंध संग्रह आहेत, नाटके आहेत. महाराष्ट्रातील साहित्यामध्ये सर्वोच्च पुरस्कार असणारा ज्ञानपीठ पुरस्कार 1987 रोजी कुसुमाग्रजांना देण्यात आला. त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील कवितांसाठी आणि अजून त्यांच्या एकूणच साहित्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये नटसम्राट या नाटकाचाही समावेश आहे. मराठी भाषिकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि 1 मे 1966 पासून या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यभाषा म्हणून मराठीला अधिनियम लागू करण्यात आला. त्यामुळे मराठी राज्यभाषा दिन आपण म्हणून 1 मे या दिवशी साजरा करतो आणि 27 फेब्रुवारी त्याचा गौरव म्हणून मराठी राज्यभाषा गौरव दिन आपण साजरा करतो. भाषा हे एक संवादाचे प्रभावी माध्यम आहे. बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा एक तो दुवा आहे. आपले विचार, भावना, कल्पना, अर्थछटा नेमकेपणानं व्यक्त करण्यासाठी भाषेवरील प्रभुत्व असणे आवश्यक आहे. हे आपले बोलणे, विचार करणे हे भाषेच्या माध्यमातूनच घडत असते. भाषेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. भाषेमुळे आपले सर्व जीवन व्यवहार सुरळीत होत असतात.
अगदी भाजी मंडईतून भाजी आणण्यापासून ते एखाद्या ग्रंथाच्या अभ्यासापर्यंत भाषा आपल्याला मदत करत असते. आपल्या घरी बोलली जाणारी, आपल्या परिसरात असणारी भाषा म्हणजे आपली मातृभाषा. अनेक शब्द, वाक्य आपण ऐकत असतो. आजूबाजूच्या जगण्याची, जगाची ओळख आपल्याला आपल्या मातृभाषेतून होत असते. महाराष्ट्र मराठी या मातृभाषेला खूप मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. महाराष्ट्रातील हजारो खेड्यांमधून, शहरांमधून मराठी भाषा बोलली जाते. अनेक शेतकरी, कामकरी, व्यावसायिक या बांधवांनी या मराठी भाषेचा वसा, परंपरा अगदी समृद्ध केला आहे. ताम्रपट, शिलालेख यांच्या आधारे मराठी भाषेचा उगम काळ याचा शोध घेतला जातो. यामध्ये मराठी भाषेचे वाक्यप्ररूप दर्शवणारे अनेक पुरावे आजही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ज्ञानेश्वरीपासून ते ज्ञानेश्वरीच्या अगदी आधी सुद्धा सुमारे 307 वर्षांपूर्वी ते कोरले गेलेले आहेत. आद्य मराठी शिलालेखाचा मान केशीदेव शिलाहार यांच्या अक्षी, जो आता रायगड या ठिकाणी आहे, या शिलालेखास द्यावा लागेल. ज्ञानेश्वरांच्या पूर्वी महाराष्ट्रात यादव काळात महानुभव पंतांची वाङ्मय निर्मिती झाली. लीळा चरित्र हा त्यातील आद्य ग्रंथ मानला जातो. माझ्या मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतासही पैजा जिंके, अशी अक्षरे रसिके मिळविन, अशी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी केली आणि ती तडीस देखील नेली. महाराष्ट्राच्या जनजीवनात ज्ञानेश्वरांचे व ज्ञानेश्वरीचे आगमन हे मोठी क्रांतिकारक आणि सांस्कृतिक घटना ठरली. आद्य कवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू, माहिमभट यांचा लीळा चरित्र अशा अनेक ग्रंथांनी मराठी भाषा संपन्न केली. आणि म्हणूनच लाभले आम्हास भाग्य, ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात साऱ्या माय मानतो मराठी, असे कवी सुरेश भट म्हणतात. सारे जग विज्ञानाच्या पंखाखाली जवळ आलेले आहे आणि जवळ आलेल्या या साऱ्या जगामध्ये परकीय भाषांचे महत्त्व देखील वाढले आहे आणि ते आपल्याला मान्यच करावे लागेल. नवे मान्यच नुसते करावे लागणार नाही, तर ते आपल्याला लक्षात देखील घ्यावे लागेल. विविध व्यवसायातून आपल्याला विश्वामध्ये अनेक देशांमध्ये संचार करावा लागतो. संवादासाठी अनेक भाषा आपल्याला शिकाव्या लागतात. ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज जरी असली तरी पण ही गरज पूर्ण करत असताना आपलं समग्र जीवन जगणं अत्यंत नितांत सुंदर करणारी आणि का जगायचं हे सांगणारी, तरलतेची श्रीमंती जपणारी आणि जगण्याच्या सुखदुःखांच्या विविध छटा नवनिर्मितीतून मांडणारी आपली मायबोली मराठी मात्र दुर्लक्षून चालणार नाही. केंद्र शासनाने 3 ऑक्टोबर 1924 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्यासाठी मराठी भाषेने सर्व निकष देखील पूर्ण केले. आता आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी अजून वाढली आहे. हा तिचा अभिजातपणा आपण जपला पाहिजे, तो वाढवला पाहिजे. त्यासाठी आपण भरपूर वाचन केले पाहिजे. ते वाचन करत असताना ते मुळापासून आपण समजून घेतले पाहिजे. तसेच अजून एक गोष्ट अगदी पक्की आहे. आपल्या मातृभाषेचा अभ्यास आपण जोपर्यंत चांगल्या पद्धतीने करत नाही तोपर्यंत आपण दुसरी कोणतीही भाषा चांगल्या पद्धतीने शिकू शकत नाही. केशवसूत, वि.वा. शिरवाडकर, प्र.क. अत्रे, पु ल देशपांडे, ची.वी. जोशी, ग.दी. माडगूळकर, वि.स. खांडेकर, ना.सी. फडके, शांता शेळके, बहिणाबाई यांसारख्या अनेक साहित्यिकांनी या आपल्या मराठी भाषेला वाचनीय असे अनेक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे, जे आपल्याला समृद्ध होण्यास मदत करत असते. मराठी भाषेची गतिमानता, सहसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा याचे वर्णन करत असताना कवी विनायक म्हणतात, आपल्या मराठी भाषेचा जो शृंगार आहे त्यामध्ये कवी विनायक असे म्हणतात, अनुस्वारी शुभ कुंकुमते, अनुस्वारी शुभ कुंकुमते भारी सौदामिनी, प्रश्नचिन्हे
डुलती झुमके सुंदर तवकाणी, प्रश्नचिन्हे डुलती झुमके सुंदर तवकाणी, नाकावरती स्वप्नविरामी शोभे तवनतनी, काना काना गुंफुणी माला खुलवी तुझ मानिनी, काना काना गुंफुणी माला खुलवी तुझ मानिनी, वेलांटीचा पदर शोभे तुझ्या मात्याला, वेलांटीचा पदर शोभे तुझ्या मात्याला, मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणी वरमाळला, मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणी वरमाळला, उद्गारांचा तोग चलना लटके कमरेला, अवतरणांच्या बटा मनोहरी भावती चेहऱ्याला, अवतरणांच्या बटा मनोहरी भावती चेहऱ्याला, उकारांचे पैंजल झुमझुम पदक कमलावरती, पूर्ण विरामी तिलोत्तम तो शोभे गालावरी. अशा या सहज सुंदर सोप्या आपल्या मातृभाषेचा आपण गौरव केला पाहिजे. तर आज आपल्या मराठी साहित्यामध्ये असणाऱ्या अनेक साहित्याचा आपण आस्वाद घेऊया. मराठी भाषा आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करूया आणि खऱ्या अर्थाने आपण आपल्या मराठीचा गौरव करूया. धन्यवाद.